श्रीराम प्रगट उत्सवानिमित्त अकोला येथील 120 वर्ष जुन्या मोठ्या राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या या मंदिराची स्थापना स्वर्गीय बच्चूलाल अग्रवाल यांच्या प्रेरणेने करण्यात आली होती. या निमित्ताने प्रल्हाद महाराज महिला भजनी मंडळ, श्री जानकी वल्लभ धर्मार्थ संस्था, श्री राम हरियार संस्था तसेच रामनगर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नाम जप व स्तोत्र पठणाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये 101 रामरक्षा, 101 मारुती स्तोत्र तसेच श्रीराम जय जय राम या 13 अक्षरी मंत्रांचा 1,00,000 जप करण्यात आला. यासोबतच गण गण गणात बोते आणि माँ दुर्गेच्या नाम जपाचाही मोठ्या प्रमाणावर उच्चार करण्यात आला. कार्यक्रमाचा उद्देश मानव कल्याण, समाजातील सकारात्मक ऊर्जा वाढविणे तसेच देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करणे हा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि सनातन धर्माची प्रगती व्हावी तसेच 140 कोटी जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. विशेष म्हणजे 21 मार्च रोजी ग्रह नक्षत्र आणि शुभ वेळ यांचा संगम साधून हा कार्यक्रम अभिनव पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. प्रभू श्रीराम यांच्या मर्यादा, सत्य आणि धर्म या आदर्श मूल्यांमधून प्रेरणा घेत सदाचार, संयम आणि कर्तव्यनिष्ठा अंगीकारण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. हा 4 तासांचा कार्यक्रम प्रभू श्रीरामचंद्रांच्या साक्षीने अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. गेल्या सलग 41 वर्षांपासून या प्रगटोत्सवात सेवा देणारे गिरीश जोशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमात मातृशक्तींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. सहभागी महिलांचा संस्थेच्या वतीने श्रीफळ व ब्लाऊज देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सुमनताई अग्रवाल तसेच इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.